मी सुफी सय्यद, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर. हे जे दृश्य बघताय आपण, इंडिया पोस्ट विभागाचा हा दृश्य आहे. आणि या दृश्यामध्ये आपण बघतो सगळे लोक इथे या ठिकाणी लाईनशीर उभे आहेत, पण कुणालाही कुणाचं ज्याला म्हणतात की नाही, इथे कुठलाही अधिकारी बऱ्याच ना खुर्च्या याच्यामध्ये आतमध्ये रिकाम्या दिसत आहेत तुम्हाला. आणि खुर्च्या रिकाम्या असू दे, हरकत नाही, पण कोणीही व्यवस्थितपणे या ठिकाणी उत्तरं द्यायला तयार नाही. उत्तर देणारा कुठलाही सक्षम अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे. मी या ठिकाणी आतमध्ये आलेलो आहो आणि या ठिकाणी मी ज्यावेळेला ते इंडिया पोस्टचं खातं आहे, ज्याचं जे ज्या ठिकाणाहून महिलांना ज्या काही लाडकी बहीण योजना फार लाडानं जी सुरू केलेली शासनानं, पण त्या लाडाच्या बहिणींनासुद्धा या ठिकाणी पैसे व्यवस्थितपणे काढता येत नाही. कारण ते कारण सांगतात की ना याचं सर्व्हर बंद आहे आणि सर्व्हर बंद असल्यामुळं त्यांना तुम्हाला ते पैसे देता येणार नाही. पण जो अधिकारी आहे तो अधिकारी जागेवरती नाही आहे, कुठे गेलेला तो कर्मचारी हेच कळायला तयार नाही. इथे लिहिलेलं आहे की हे सर्व्हर बंद असल्यामुळं हे क्लोज्ड करण्यात आलेलं आहे. याचं उत्तर मला आत्तापर्यंत मिळालेलं नाही. उत्तर कोण देणार याच्यासाठी मी आत्तापर्यंत 10 मिनटापासून या ठिकाणी आहे, पण कोणीही याचं उत्तर द्यायला तयार नाही आहे. आपापले कर्मचारी आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत, कोणालाही कोणाचं काहीही घेणं देणं नाही. अशा पद्धतीनं जर हे भारतीय डाकघर जर हे कार्य करत असेल तर याचं उत्तर कोणाकडे मागावं हा एक खूप मोठा यक्ष प्रश्न आहे. मी सुफी सय्यद, जर्नलिस्ट, जस्ट लुक न्यूज, अहिल्यानगर.